ऋषी पंचमीची माहिती व कहाणी. आपल्याकडे म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये ऋषी पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. या दिवशी आपण बैलाच्या कष्टाचे काहीही खात नाही. जास्त करून महिला या दिवशी उपवास करतात. या दिवशी बैलाने कष्ट केलेले अन्न खायचे नाही असं ठरलेलं असतं. त्यामुळं या उपासाला वेगवेगळे घरी पिकवलेले पदार्थ ते खाल्ले तर चालतात असा प्रघात आहे आपल्याकडे. चला तर ऐकूया आपण ऋषी पंचमीची कहाणी. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको विटाळ अशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. पण मुलगा खूप धार्मिक होता बरं. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आपल्या आल्या गेल्या ब्राह्मणांचा समाचार घेई, त्यांना चांगलं चुंगलं खायला घाले, असा सगळं करायचा. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. मग काय, सुनबाईंनी खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून झटकन उठली आणि खिरीच्या पातेल्यात चिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रेच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपास काढला. रात्र पडली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ आली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. त्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. मग एके दिवशी सकाळी उठला, दुसरे दिवशी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा बसला होता. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, मुला तू असा चिंताग्रस्त का आहेस, चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसांना लावावं, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य पूर्ण होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं. या पुण्यातून काय मिळालं? रजोदोष नाहीसा झाला.
आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गात गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा सर्वांचा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. भक्तजन हो, कदाचित आजच्या नवीन पिढीला या कथेविषयी किंवा कहाणीविषयी थोडंसं वेगळं वाटू शकतं, परंतु आपण ही पूर्वापार चालत आलेली कथा आणि कहाणी आहे त्याची हे श्रवण करूया आणि तिला त्या मुलाला जसं पुण्य मिळालं तसं तुम्हा आम्हा सर्वांनाही मिळू दे. धन्यवाद. ही कथा आवडली असल्यास किंवा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.